राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळातला रमी खेळतानाचा एक व्हायरल व्हिडिओ झाला। त्यानंतर छावा संघटनेचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते टाकले असा आरोप करत राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं काल संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं। तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि याच सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील मराठा संघटनांचे पदाधिकारी आहेत। थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण जर काल आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि खरं तर सूरज चव्हाण एखाद्या गावगुंडालाही लाजवेल अशा पद्धतीनं छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करताना पाहायला मिळत होते। आज त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। काय सांगाल या सगळ्या व्हिडिओवर? दिलगिरी व्यक्त करून तुम्ही केलेलं पाप हे पुसल्या जाणार नाहीये। पहिल्यांदा मारायचं, ठोकायचं, अगदी जीवे मारण्यापर्यंत तुम्ही मजल काढायची आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची, ही कुठली पद्धत आहे? अजितदादा गटाला माझा प्रश्न आहे की तुम्ही सुद्धा गुंडच पोसलेले आहेत का? देवेंद्र फडणवीस यांनी तर पोसलेच आहेत, आता अजितदादा तुम्ही सुद्धा तेच करत आहात का? हे चुकीचं आहे। जर संविधानिक पद्धतीने जर आपण एखादी मागणी करत असेल, एखादं निवेदन देत असेल, तर त्याला लाथाबुक्क्याने उत्तर देणं हे अत्यंत घातक आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा चुकीचा पायंडा पाडला जातो आहे, त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। खरं बघायला गेलं तर छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे हे स्वतः शेतकरी कुटुंबातले आहेत। तर शेतकरी कुटुंबातला जर एखादा तरुण या पद्धतीने जर निवेदन देत असेल, प्रश्न मांडत असेल, जर कोकाटे सारख्या निर्लज्ज कृषी मंत्र्याची जर निलंबनाची मागणी करत असेल, तर त्यात चुकीचं काय आहे? आणि अशा पद्धतीने जर तुम्ही त्या निवेदनाला ठोकशाईने उत्तर देणार असाल तर हा महाराष्ट्र पाहत आहे। तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने ठोकून काढतील जनता, हे तुम्ही विसरू नका। कारण खऱ्या अर्थानं काल जो आम्ही व्हिडिओ बघितला, प्रचंड संताप आणि राग आला, कारण आम्ही सुद्धा सर्वजण चळवळीतनंच पुढे आलेलो आहोत। आम्ही सुद्धा अनेक निवेदनं देत असतो, रस्त्यावरची लढाई लढत असतो। मग असे हल्ले तुम्ही आमच्यावर पण करणार का? प्रवीण दादा झाले, बाकीची इतर मंडळी झाली, तुम्ही कुणावरती अशा पद्धतीने हल्ले करणार आहात? आणि हे महायुतीच्या काळातच का घडतंय? महायुतीमध्येच हा पायंडा का पडला जातोय? याच्यापूर्वी अशा घटना कधी घडल्या नाहीत, सभागृहामध्ये कधी मारामारी झाली नाही। मग महाराष्ट्र नेमका गुंडशाहीकडे चाललेला आहे। लोकशाही महाराष्ट्रातली संपलेली आहे। खऱ्या अर्थानं आता जी चालू आहे ती हिटलरशाही चालू आहे आणि याचं पूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांचीच आहे। आणि हे त्यांनी विसरता कामा नये की तुम्ही जरी आज सत्तेत बसला असलात तरी या सत्तेतनं खाली खेचण्याची ताकद सुद्धा ही जनता ठेवते, हे तुम्ही विसरू नका। ताई, कृषी मंत्री पद म्हणजे उसाडगावची पाटीलकी असेल किंवा शेतकऱ्यांना 1 रुपयात आम्ही पीक विमा देतोय, एक भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, अशा सातत्याने वादात राहणाऱ्या माणिकराव कोकाटेंनी कालचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा असं वाटतं? मग ह्या कोकाट्यानं त्याची पाटीलकी सोडावी, कशाला त्या पाटीलकीची आस धरावी? तुला लाज शरम जर असेल ना कोकाटे, तुम्ही जरी वयाने मोठे असलात तरी आता तुमच्या वयाचा मान ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाहीये। कारण तुम्ही ज्या पद्धतीने एका दुरीतिरीचा डाव सभागृहामध्ये खेळता, त्या अर्थी तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल किती जाणीव आहे, किती गांभीर्य आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्यासारख्या माणसानं या पदावर राहण्याचा अजिबातच अधिकार नाहीये। त्यामुळे ताबडतोब तुम्ही त्या पदाचा स्वतःहून राजीनामा द्या। जनतेने का ओढून ओढून सांगायचं की तुम्ही राजीनामा द्या? तुमच्यात काही नैतिकता आहे की नाही? तुमच्यात नैतिकता असेल तर तुम्ही राजीनामा द्याल आणि ओसाडगावची पाटीलकी तुम्ही स्वीकारू नका। त्याच्यासाठी काही जे सक्षम लोक आहेत ती पाटीलकी घेतील आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय देतील। जे देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या आधी म्हणाले होते की आम्ही सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, कुठे गेली कर्जमुक्ती? मग कोकाटे साहेब, तुम्ही तिथं खुर्चीत बसून काय अंडी उभवताय का? मग तुम्ही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहात का? हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांना राजीनामा हा द्यावाच लागेल। कालचा व्हिडिओ तुम्ही देखील पाहिला असेल, काय वाटलं पहिल्यांदा? काय प्रतिक्रिया द्याल हा सगळा व्हिडिओ बघितला? मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजावर होणारे हल्ले अतिशय चिंताजनक आहे। जी लोक मराठा समाजासाठी काम करतात त्यांच्यावर जर हल्ला करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सरकारचा आणि हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध। मराठा क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे या हल्लेखोरांचा जाहीर निषेध। निश्चितच आपण जर पाहिलं तर कालचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावेळी सूरज चव्हाणांनी समर्थन केलं होतं, सुनील तटकरेंनी मात्र त्याचा त्या कार्यकर्त्यांना फटकारल्याचं पाहायला मिळत होतं। आज मात्र सूरज चव्हाण असं म्हणतात की मारहाण खरं तर त्यांनी आक्षेपार्ह शब्द उच्चारले म्हणून केली आणि या सगळ्यावर मी दिलगिरी व्यक्त करतो। दादा, आम्ही एवढे बालिश नाही किंवा आम्ही एवढे दुधखोय नाहीये तुम्ही दिलगिरी व्यक्त करणार, आम्ही ती मान्य करणार। तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख करून दिलगिरी व्यक्त करता। यशवंतराव चव्हाणांचे आदर्श काय होते?
तुम्ही जर ती व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे, मी वाजवून दाखवू शकतो. आई बहिणीचा उद्धार या हरामखोरांनी ज्या पद्धतीनं केलाय ना, फक्त शेतकऱ्यांच्या मुलांचा युग दुखावणार नाही किंवा शेतकऱ्याची मुलं नाराज होणार नाही, तर प्रत्येक आई बहीण यानंतर संतापू शकते. यांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वतः सुरज चव्हाण असेल तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत. मारहाण करताना पातळी सोडून मारहाण केलेली आहे. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करून होणार नाही. असं असेल तर उद्या आम्ही सुरज चव्हाणला जाऊन मारतो, परवा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. संविधान नावाची गोष्ट या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा नाही हा प्रश्न राहिलेला आहे. राहिला प्रश्न कोकाटेचा, राजीनामा झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सुरज चव्हाणवरती 307 सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याला त्याच ठिकाणावरती बेड्या घालून आणला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये त्याला फिरणं जड जाईल. निश्चितच जर एकीकडे अजित पवार यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा वारसा सांगणार आणि दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते अशा पद्धतीने मारहाण करणार, कसं बघता या सगळ्याकडे? नाही, मुळात अजितदादा हे राष्ट्रवादीचं नाव घेत आहेत, ते आता भाजपला जोडले गेलेले आहेत. त्यामुळे आधीचे अजित पवार जे सेक्युलर, सर्वधर्मीय, सर्व जातीला मानणारे आणि आता भारतीय जनता पार्टीबरोबर गेलेले अजित पवार, असा फरक आहे. त्यामुळे अजित पवार हे आता भारतीय जनता पार्टीचीच रीव वाढत आहेत. त्यांना दडपशाही, हुकुमशाही याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे हे ज्या प्रकार जो झालेला आहे तो त्या सरकारमध्ये म्हणजे वाण नाही तर गुण लागतो, तसा प्रकार अजितदादांना फडणवीसांचा लागलेला आहे. आणि आता जी कारवाई त्यांनी करायची म्हणतायत तर ती त्यांनी करून दाखवावी. या ठिकाणी कोकाटेंचा त्यांनी राजीनामा घ्यावा, सूरज चव्हाणचा राजीनामा घ्यावा, सूरज चव्हाणवर 307 गुन्हा दाखल करावा. कारण अजितदादा हे आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी चाललेले आहेत असं आमचं मत आहे. आज धाराशिवच्या दौऱ्यातून सुरज चव्हाणांना जे आहे ते वगळण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्याच्या अनुषंगाने तुम्ही काय मागणी करायला जाता? कारण दौऱ्यातून केवळ वगळलंय, त्यांनी दिलगिरी तर व्यक्त केली आहे. असंच मुंडेंच्या बाबतीत केलं त्यांनी. नुसतं दौऱ्यातून वगळून आणि हे करून काय होतं का? काय केली कारवाई पुढं? सरकार काय करतंय त्याच्यामध्ये? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्यांनी नुसती त्यांना दौऱ्यातनं बाजूला न करता स्पष्ट शब्दात, अजितदादा स्पष्ट वक्तेत ना, एक गाव दोन तुकडे करणार आहेत ना, मग त्यांनी आता सूरज चव्हाणवर 307चा गुन्हा दाखल करा असं त्यांनी इतर वेळी फोन लावून कमिशनरला सांगतात टी व्ही चॅनलांसमोर की बाबा फोन लावा कमिशनरला, हे करा ते करा. मग आत्ता त्यांनी सांगावं ना सूरज चव्हाणवर 307चा गुन्हा दाखल करा. मी त्याला दौऱ्यातनं वगळला नाही, त्याला राष्ट्रवादीतनं बाहेर काढलेला आहे. आणि तसाच फोन त्यांनी माणिकराव कोकाटेंना करावा किंवा मुख्यमंत्र्यांना करावा की मी माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यायला सांगितलं, त्यांना बाजूला करा, हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे आणि मराठ्यांचा आहे, हे त्यांनी सांगावं जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर. निश्चितच. तर सूरज चव्हाणांचा कालचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सूरज चव्हाणांवर 307चा गुन्हा दाखल करण्यात तर यावाच, मात्र कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटेंनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी पुण्यातील मराठा संघटनांच्या वतीनं करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.